हाय, मी श्रद्धा. होम गॉसिप या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे वेगवेगळ्या मॅट किंवा वेगवेगळ्या टेबल कवर किंवा मॅट किंवा थाली कवर कशा बनवायच्या. तर सिंपल आहे. तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल, त्यामध्ये मी फॅब्रिक आणि काय कसं यूज करायचं ते मी सांगितलं आहे अशा गोष्टीसाठी. तर हे आहे ऑरेंज कलरचं फॅब्रिक आणि वर ज्यूट टाईपचा फॅब्रिक आहे, पण तो ज्यूट नाही आहे. अशा प्रकारे त्याला दोन्ही याला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे दोन्ही फॅब्रिकला. तर शिलाई करताना थोडी काळजीपूर्वक, गोल शिलाई करताना थोडी कमी जास्त होतं, त्यामुळं आधी चॉकने आपल्याला राऊंड करून घ्यायचं आणि नंतर शिलाई करायची. तर शिलाई झाल्यावर आपल्याला सरळ करायचं आहे. तर ह्या बेसिक गोष्टी ह्या सगळ्याला माहीतच असेल तुम्हाला. शिलाई आतल्या बाजूमध्ये असली तर फिनिशिंग छान येतं. तर अशा प्रकारे छान झालेली आहे गोल. आणि इथे जे ओपन आहे याचं फॅब्रिकचं टोंट, तर हे आपल्याला बंद करून घ्यायचं आणि वरून परत एक शिलाई करायची. त्याला दाब शिलाई असं म्हणू शकतो आपण. दाब शिलाई आपल्याला वरून मारून घ्यायची आहे. तर तेच आहे की शिलाई करताना थोडं काळजीपूर्वक राऊंड शेप किंवा असं काही करताना थोडी शिलाई कमी जास्त होते. तर ही आहे झालर. झालर बनवणं खूप इझी आहे. अशा प्रकारे आपल्याला झालर बनवून घ्यायची आहे. फ्रिल, तर फ्रिल म्हणूया. तर त्यावर मी थोडीशी पेंटिंग काढलेली आहे, आपलं स्केच काढलेलं आहे. मला त्याच्यावर पेंटिंग करायचं आहे. तर झालर करताना सिंपल आहे. सुई धाग्याने आधी एक धागा ओढून घ्यायचा आणि नंतर तो धागा ओढत गेलं तर ती झालर तयार होईल, म्हणजे फ्रिल तयार होईल. तर ती खूप इझी आहे बनवणं. कधीतरी मी व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल तो फ्रिल बनवणं. तर अशा प्रकारे आपल्याला ती फ्रिल मागच्या साईडने आपल्याला लावून घ्यायची आहे. कारण की वरच्या साईडने आपल्याला पेंटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी येतील. तर अशी आपल्याला ही लावून घ्यायची आहे. तर छान दिसतं. तुम्ही ॲज अ थालीसाठी यूज करू शकता. टेबल म्हणजे डायनिंग टेबल कवर, आपलं मॅट आपण ज्या यूज करतो ना, ताट वगैरे ठेवायसाठी त्या, किंवा मग पूजा थाली आपल्याला ठेवायची असेल, आता गौरी गणपती आले त्यासाठी पण तुम्ही हे यूज करू शकता. किंवा ॲज अ तुम्ही यावर छान पेंटिंग काढून गणपती किंवा गौरी गणपती तुम्ही बसवत असेल, किंवा गणपतीच्या मागे असं डेकोरेशन म्हणून छान दिसतं, त्यावर ओम वगैरे काढता येईल. आता मी इथे कमळाचं फुल काढलेलं आहे. तुम्हाला ओम, स्वस्तिक वेगवेगळं असं काढता येईल. किंवा महालक्ष्मी येतात, आता त्यांच्या पण मागे असं छान प्रत्येकच्या दोघीच्या मागे असं छान असं लावलं ना, छान दिसतात. पूर्वी जर तुम्ही राजस्थानला गेले असेल की तिथल्या हॉटेल्समध्ये अशा गोष्टी भरपूर दिसतात, थोड्या क्लासी, किंवा मग अशा वेल्वेटच्या फॅब्रिकवर, मलमलच्या फॅब्रिकवर अशा छान दिसतात. तर हे झालेलं आहे असं अशा प्रकारे छान. तर सुंदर दिसतं. सिंपल जरी ठेवलं तुम्ही डायनिंगसाठी मॅट म्हणून तरी छान दिसतं. किंवा सेंटर टेबलवर पण तुम्ही असं ठेवू शकता, त्यावर काहीतरी शोचं पीस किंवा फुलदाणी वगैरे ठेवू शकता. किंवा समईसाठी पण छान दिसतं. या समया पण छान दिसतात त्यावर ठेवून. तर खूप इझी आहे बनवणं. आरामात होतं, काही जास्त वेळ नाही लागत. तर आता यावर मला करायची आहे पेंटिंग. तर पेंटिंग साठी जे कलर वापरतात, फॅब्रिक कलर वेगळे येतात. त्यामध्ये वरचं फिनिशिंग करायसाठी कलर्स वेगळे येतात. ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळे कलर्स येतात. आणि फॅब्रिक कलरच वापरायचे, जेणेकरून म्हणजे धुतल्यावर पण ते आपलं खराब नाही होत किंवा निघून नाही जात, किंवा मग कलर जात नाही त्याचा. तर अशा प्रकारे छान कलर करणं चालू आहे माझं, कारण की मला कलरिंग करायला किंवा पेंटिंग करायला खूप आवडतं. आणि छान वेळ जातो. पेंटिंग तुम्हाला जर खूप बोर होत असेल किंवा कधी कधी एखादा दिवस जातच नसेल, तर त्या दिवशी तुम्हाला छान पेंटिंग करायला बसा. खूप छान होतो, माइंड रिलॅक्स होतो पेंटिंगनी माझ्या मते. आणि छान एक वेगळाच आनंद भेटतो. तर वेगवेगळं तुम्ही पेंटिंग करून ब्लॉक प्रिंट करू शकता. ब्लॉक प्रिंट पण छान येतं. ब्लॉक प्रिंटचा पण मी व्हिडिओ दाखवेल, कशाप्रकारे तुम्ही ब्लॉक प्रिंट करू शकता, किंवा त्यासाठी कुठले कलर्स किंवा कुठलं लिक्विड तुम्हाला वापरावं लागेल हे पण मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. तर अशा प्रकारे हे कमळाचं फूल माझ्याकडं एकदम डार्क असा, म्हणजे पिंक कलर नव्हता, त्यामुळे संपलेला तो पिंक कलर. त्यामुळे मी थोडासा रेड आणि येलो मिक्स करून तो कलर तयार केलेला आहे.
तर वेगवेगळ्या पेंटिंग्स करू शकता. वेगवेगळे तुम्ही वॉल डेकोरेशनसाठी पण फॅब्रिक पेंटिंग करू शकता. छान दिसतात फ्रेम वगैरे, त्या पण छान दिसतात. तर ही झालेली आहे माझी देवाजवळ, म्हणजे नैवेद्याचं ताट वगैरे ठेवायला, किंवा मग बऱ्याचदा कधी कधी होतं नैवेद्याचं ताट ठेवता आणि त्यावर थोडं मला कवर करायला, म्हणजे कधी कधी ताट ठेवावं लागतं. तर म्हणून मग ताट ठेवल्यापेक्षा असं छान दिसतं. दिसायला खूप सुंदर झालेलं आहे. थोडं शायनी कलर घ्या तुम्ही, किंवा मग शायनी चमकी येते तुम्हाला डेकोरेशनसाठी. जर वॉल हँगिंगसाठी जर लावायचं असेल तर तुम्ही ते पण यूज करू शकता, चमकी थोडी. तर अशा प्रकारे तुम्ही ताटासाठी असं ह्या यूज करू शकतात. खूप सुंदर दिसतात. म्हणजे भरपूर हॉटेल्समध्ये पण अशा असतात गोष्टी, छान छान दिसतात. आणि परत ग्लाससाठी ठेवासाठी पण तुम्ही असं वेगळं वेगळं करू शकता. तर अशा प्रकारे थाली वगैरे ठेवल्यावर खूप सुंदर वाटते, किंवा मग थालीवर कवर म्हणून पण ते छान दिसतं. तर मला पण आवडलं, कारण की मी हे देवांसाठीच केलेलं आहे, आणि अशा आणखी मला बऱ्याचशा करायच्या आहे. ऑर्डरनुसार तुम्ही करून ठेवा एक एक सॅम्पल, किंवा मग तुम्हाला दाखवता येईल सॅम्पल करून ठेवलं तर. तर अशा प्रकारे छान दिसतं. ग्लासच्या वर पण खूप सुंदर दिसतं हे. दिसायला छान वाटतं, अशा कडी कडी वाटतं ते कड्या. तर अशा प्रकारे सिंपल मी बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येते. तोपर्यंत बाय बाय.